नमस्कार मित्रांनो, 0 एकरच्या एपिसोड 3 मध्ये आपले मनपूर्वक स्वागत. आज आपण पाहणार आहोत हळदीच्या इवल्याशा रोपांची वाढ व काळजी कशी घ्यायची. जून जुलै महिन्यात कोकणात भरपूर पाऊस असतो, म्हणून कुठेही पाणी साचू देऊ नये, कारण जास्तीत जास्त पाण्यामुळे आपले कंद आत कुजू शकतात. जुलै महिन्यात साधारण आपल्याला फवारणीची तयारी करावी लागते. आम्ही आमच्या संपूर्ण फार्म मध्ये फक्त जीवामृताचीच फवारणी करतो. जीवामृत बनवण्याची कृती मी एका सेपरेट व्हिडिओद्वारे तुम्हाला नक्कीच शेअर करेन. जीवामृत बनवणे म्हणजे आमच्याकडे जणू काही एक उत्सवच असतो. जीवामृत छान ढवळूनच हळदीवर स्प्रे करावे. इथे आम्ही वेगवानचा पोर्टेबल स्प्रेअर वापरला होता. दर महिन्यातून 2दा ही फवारणी करणे आवश्यक आहे. श्रावण सरी ओसरल्यावर तुम्ही बघू शकता आणि किती जोमाने वाढू लागले आहेत ना. चिमणी पाखरेही आनंदाने बागडू लागली होती. त्यांच्या नकळतच मी हे सुंदर क्षण टिपले होते. मग आमची पाखरेही कशी मागे राहतील. त्यांनीही मनमुराद आनंद लुटला होता या निसर्गाचा. ऑक्टोबर महिन्याअखेरीस पानांवर हे असे मोठे मोठे डाग दिसू लागले होते. आधी वाटले की इतकी काळजी घेऊनही हे असे कसे झाले बरे, पण नंतर कळले की हे कंद जमिनीखाली वाढत असल्याचे हे एक प्रकारचे संकेतच आहेत. जानेवारीच्या शेवटी जवळपास सर्व पाने अशी कोमेजून सुकून गेली होती. म्हणजेच आपली हळद आता काढणीसाठी तयार होत होती. हळद काढणीचा व्हिडिओ पुढील भागात लवकरच पाहू. धन्यवाद.